असा घेण्यात आला की त्या जिल्ह्यामध्ये देखील पात्र कर्जमाफीला जे शेतकरी आहेत त्यांना थकबाकीदार न समजता शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 18,94,000 शेतकऱ्यांना 11,989 कोटी रुपयाचा लाभ अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय झाला। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। आता अखेर कर्जमाफीची घोषणा झाली आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी कर्जमाफीची घोषणा आता केली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आत्ताच हा घोषणा केलेला व्हिडिओ पाहिला आहे बघा। 10 मिनिटांपूर्वी आत्ता घोषणा झाली आहे की या 24 जिल्ह्यातील 18 लाख शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यांची सुद्धा आता अजितदादा पवार यांनी स्वतः नावे सांगितले आहेत। यामधील 24 जिल्हे जे आहेत तर त्या जिल्ह्यासाठी ही कर्जमाफी झाली आहे। त्या 24 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये 1 लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे। त्यानंतर पुढील 10 जिल्हे आहेत त्यामध्ये 3 लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे। त्यानंतरचे शेवटचे 10 जिल्हे तर या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे कर्ज आता 1 लाख रुपये माफ झाले आहे की 2 लाख रुपये माफ झाले आहे की तुमचं कर्ज 3 लाख रुपये माफ झाले आहे। तर आणि कोणकोणत्या 24 जिल्ह्यामध्ये हे कर्ज माफ झाले हे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे। तुम्ही आत्ताच घोषणा केलेल्याचा व्हिडिओ पाहिला, त्यामुळे राज्यातील 18 लाख शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तुमचे कर्ज हे माफ झाले आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी आता ही मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केलेली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी या महत्त्वाच्या 24 जिल्ह्यामध्ये 18 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे। हा मोठा निर्णय आता घेतलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारचे शेतकऱ्यांनी आता मोठे स्वागत सुद्धा केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी या 10 मोठ्या बँकांमध्ये शेती पिकासाठी आता कर्ज घेतले असेल, तसेच राज्यातील या 24 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले असेल तर त्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले आहे। त्यामुळे आता कोणकोणते आपल्या 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यामधील शेतकरी असणार आहेत तुम्ही लक्ष देऊन बघा। मोठ्या 10 बँका आहेत, या 10 बँकांमधील कर्ज माफ झाले आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। यासाठी महत्त्वाचे 24 जिल्हे आता निवडले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता स्वतः अजितदादा पवार यांच्याकडे 2 पदे आहेत, ती म्हणजे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद। त्यामुळे त्यांनी स्वतः कर्जमाफीची घोषणा केल्याने तुमची कर्जमाफी ही 100% झाली आहे। यासाठी 24 जिल्हे निवडण्यात आले आहेत आणि 10 मोठ्या बँका निवडल्या गेल्या आहेत। जर आता याचे तुमचं जे आता याबद्दल जे 24 जिल्हे आहेत तर ते ज्या जिल्ह्यांचं कर्ज जे माफ झाले तर याचं पत्र सुद्धा आता समोर आले आहे। आता यामध्ये 10 बँकेत तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज हे माफ झालेलं आहे। तसेच राज्यामधील 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमचं सुद्धा आता कर्ज माफ झालेलं आहे। आता यासाठी तुम्हाला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये कर्जमाफीसाठी 10 बँका सांगितल्या आहेत, तर त्या 10 बँका कोणकोणत्या असणार आहेत आणि आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यापैकी कोणकोणत्या 24 जिल्ह्यामध्ये हे कर्ज माफ करून टाकलं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्ही जर कोणत्याही बँकेतून जर कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच फायद्याचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, बघा आता राज्यातील सर्व कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता आपल्या राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोन्ही खाते त्यांच्याकडे असलेले अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। राज्यातील 18 लाख शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केल्याची मोठी घोषणा आता स्वतः अजितदादा पवार यांनी केली आहे। त्यामुळे तुम्ही आता शेतकरी असाल आणि तुम्ही जर कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असाल तर तुमच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। राज्यातील 10 मोठ्या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले असेल
त्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले गेले आहे। आताच ही मोठी घोषणा अजितदादा पवार यांनी केली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकामध्ये कर्ज घेतला आहे हे सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलंय, तुम्ही जर याच 10 बँकामध्ये जर कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तसेच तुम्ही या 24 जिल्ह्यामध्ये असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। अजितदादा पवार हे स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना म्हणाले की निवडणुकीच्या आधी आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान करावं, आम्हाला भरघोस मतांनी निवडून आणावं, तर आम्ही तुमची सर्वच सरसकट जी काय असेल ते कर्जमाफी करू, निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू। तर आता बघा, आता शेतकऱ्यांना अजितदादा पवार म्हणाले की आता तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं, त्यामुळे आम्ही तुमचा वादा आज पूर्ण करत आहोत। राज्यातील या 24 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल, तसेच या 10 मोठ्या बँकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज हे माफ केलेले आहे, अशी मोठी घोषणा आता स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे। अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे तुमचे कर्ज हे 100% माफ झाले आहे। शेतकरी मित्रांनो, आत्ताच 10 मिनिटांपूर्वी आपल्या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनी मिळून म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठी बैठक झाली। या बैठकीमध्ये जो काही शेतकऱ्यांसाठी निर्णय झाला आहे तर तो निर्णय अजितदादा पवार यांनी सांगितला आहे। त्यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे घोषित केले आहे। तर यामध्ये 24 जिल्हे आपल्या राज्यामधील निवडले आहेत। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर त्यापैकी फक्त 24 जिल्हे निवडले आहेत, 12 जिल्हे वगळण्यात आले आहेत। तसेच मोठ्या 10 बँका शेतकऱ्यांच्या कर्जासाठी निवडल्या आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांनी या 10 मोठ्या बँकेमध्ये कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज आता माफ झाले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे कर्ज माफ झाले की नाही हा सुद्धा प्रश्न आता तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 24 जिल्हे कर्जमाफीसाठी आता स्वतः अजितदादा पवार हे आता सत्तेत आहेत, त्यांनी निवडले आहेत। 12 जिल्हे वगळण्यात आले आहेत। तसेच राज्यातील फक्त याच 10 बँकांमधील कर्ज माफ होणार असं सुद्धा स्पष्टपणे आता या पत्रामध्ये सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। तुमचं कर्ज माफ झालेलं आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला कर्ज माफ केल्याचे ते 24 जिल्हे सांगतो आणि 10 मोठ्या बँका सांगतो ज्यामध्ये कर्जमाफीची घोषणा झाली आहे। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत कर्जमाफी होणार असं आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं असेल, परंतु स्वतः राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पदे असलेले अजितदादा पवार यांनी हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ करून टाकले आहे। परंतु यामध्ये शेतकरी मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे। स्वतः अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे जे शेतकरी या 10 बँकेमध्ये कर्ज घेतले असेल त्याच शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ होणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता कोणत्या बँकेमध्ये कर्ज घेतले आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण स्वतः अजितदादा पवार आणि कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी सांगितलं आहे की फक्त याच 10 बँका आता कर्जमाफीसाठी सरकारने ग्राह्य धरले आहेत। बाकीच्या बँका कर्जमाफीच्या संदर्भात ग्राह्य धरणार नाहीत। म्हणजेच बाकीच्या बँकामध्ये जर तुम्ही आता कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज हे माफ होणार नाही। आजच कर्जमाफीची घोषणा आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता 10 मिनिटांपूर्वी केली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा ही SMS आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत आता पोहोचत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या 10 मोठ्या बँका कर्जमाफीच्या संदर्भात सांगितल्या आहेत, तसेच जे 24 जिल्हे तुम्हाला सांगितले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमचं सुद्धा कर्ज हे माफ झालेलं आहे। परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे। तर अनेक शेतकऱ्यांचे कर्ज जे आहे तर ते 1 लाख रुपयापर्यंत माफ झाले आहे। यामधील काही शेतकरी जे असे आहेत, यामध्ये असे पण काही शेतकरी आहेत ज्यांचे 2 लाख रुपयापर्यंत सुद्धा कर्ज माफ करून टाकले आहे। तसेच यामध्ये 10 महत्त्वाचे जिल्हे आहेत।
या 10 जिल्ह्यामधील सरसकट 3 लाख रुपयेपर्यंत सुद्धा कर्ज माफ झाले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यामधील 10 जिल्हे जे आहेत तर ते 10 जिल्ह्यापैकी फक्त 1 लाख रुपये आता कर्ज माफ झाले आहे। त्यानंतर आता ही यादी समोर आली आहे। या यादीनुसार पुढील 10 जिल्हे आम्ही सांगणार आहे, तर त्या 10 जिल्ह्यामधील आता 3 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे आणि उरलेले 4 जे जिल्हे आहेत तर त्या 4 जिल्ह्यामध्ये किती बघा, श्रीमंत शेतकरी असल्यामुळे फक्त 1 लाख कर्ज माफ झाले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे कर्ज आता किती माफ झाले आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका। कर्जमाफीची घोषणा स्वतः अजितदादा पवार यांनी केली आहे। त्यामुळे तुम्हाला 24 जिल्ह्यामध्ये तुमच्या हे कर्ज माफ झाले आहे। त्यामुळे 24 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। ज्यामुळे आता कर्जमाफी जे काही शेतकऱ्यांनी आता या 10 बँकेमध्ये कर्ज काढले आहे तर त्या बँका सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला ही महत्त्वाची अपडेट समजत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। गेले 5 वर्षापासून जे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची वाट बघत होते तर त्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस ठरलेला आहे। कारण स्वतः आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे। तुम्हाला कर्जमाफीच्या घोषणेचे आश्वासन जे दिले होते तर ते आश्वासन आज पूर्ण होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। तर बघा, तुम्हाला ओळीने 25 जे काय असेल ते 24 जिल्हे आता कर्जमाफीसाठी निवडले आहेत। त्या 24 जिल्ह्यांची नावे सांगतो बघा। आता पहिल्यांदा सांगतो तुम्हाला 2 लाख रुपयासाठी कर्ज माफ झालेले जिल्हे बघा। पहिला आहे पालघर, दुसरा आहे धुळे, तिसरा आहे पुणे, त्यानंतर चौथा आहे लातूर, 5वा बुलढाणा, 6वा नाशिक, 7वा अहमदनगर, 8वा सोलापूर, 9वा सातारा आणि 10वा बीड। 2 लाख रुपये कर्ज या जिल्ह्यामध्ये माफ झालं आहे। त्यानंतर आता 3 लाख रुपये माफ झालेले जिल्हे बघा कोणते आहेत, तर ते जळगाव, जालना, 3 नंबरचा छत्रपती संभाजीनगर, 4 नंबरचा आता धाराशिव, त्यानंतर बघा पुढचा जिल्हा सांगतो 5 नंबरचा अमरावती, 6 नंबरचा अकोला, 7 नंबरचा नागपूर, 8 नंबरचा परभणी, त्यानंतर रायगड, त्यानंतर नंदुरबार। आता बघा उरलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये फक्त आणि फक्त लक्षात ठेवा 1 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे। तर त्यामध्ये आहे नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे। तर बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमची सुद्धा कर्जमाफी झाली आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी ही मोठी घोषणा आता शेतकऱ्यांसाठी केली आहे। त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे। यामधील महत्त्वाच्या 10 ज्या बँका आहेत तर त्या 10 बँकांची नावे सांगतो बघा। त्यामधील पहिली बँक युनियन बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आता IDBI बँक, तिसरी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, चौथी बँक HDFC बँक, 5वी बँक युको बँक, त्यानंतर 6वी बँक ॲक्सिस बँक, 7वी बँक बँक ऑफ बडोदा, 8वी बँक बँक ऑफ इंडिया, 9वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, तर आणि 10वी शेवटची बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगावा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।